अरे बाप रे, हे काय आहे? हे किती सुंदर आहे. मित्रांनो, रस्त्याऐवजी पाण्यावरून व्हेइकल घेऊन जाण्याचा भन्नाट अनुभव म्हणजे रोरो. रोल ऑन रोल ऑफवरून आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत. मग येत आहेत ना माझ्यासोबत रोरोवरून? आज आपण विरार मारंबलपाडा जेटीवरून सफाळ्याच्या जलसार जेटीपर्यंत रोरो प्रवास करणार आहोत. फक्त 10 ते 15 मिनटं. कधी एकदा रस्ता संपतोय आणि प्रवास पाण्यावर सुरू होतोय असं झालंय. आणि आता आपण पोचलो आहोत मारंबलपाडा जेटीवर. वाव, इथला व्ह्यू बघा ना, किती सुंदर आहे. नंबर, बाप रे, खतरनाक. आज मी प्रत्यक्षात अनुभवते आणि तुम्ही पण इथे या, नक्की भेट द्या आणि नक्की ट्रॅव्हल करा. एकदम कडक व्ह्यू आहे. पाणी, त्यावर बोट आणि जेटी. वाव, असं वाटतं स्वर्गात आले आहेत. हे मी फक्त टी व्हीमध्ये बघत होती आणि मी आज माझ्या मोबाईलमध्ये काढते. एक वेगळाच अनुभव आहे. गाईज, आता आम्ही रोरोवरती पोचलो आहोत. पण रोरोचा टायमिंग जरा चेंज झाला आहे, म्हणजे भरती ओहोटी असते त्याच्यामुळे थोडे चेंजेस झालेले आहेत. आणि त्यांनी आता टायमिंग सांगितलेलं आहे की 1:35. यार, ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. आणि मला असं वाटते की मला तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवायचं आहे आणि ते मी दाखवू शकेल की नाही माहिती नाही आहे, पण बघूया आपल्या नशिबामध्ये ते काहीतरी सरप्राईज एक आहे, ते भेटते की नाही. थोडा वेळ आम्ही इथे जरा टाइमपास करतोय आणि थोडं खाऊन पेटपूजा करतोय आणि पुन्हा आपण 1 वाजता इकडे येऊया आणि मस्त रोरोची सफारी घेऊया, मज्जा करूया आणि मस्त बोटीने जाऊया. त्याला येत आहे ना, नकवा बोटीने येणार का. काहीच आम्ही आता गन्ने का जूस पीने आए. गन्ने का जूस, नारंगी दिख रहा है यहाँ पे, गन्ने का जूस ही नहीं दिख रहा है. किधर गया गन्ने का? हाँ, ये गन्ने का मुच्ची आली मला. सो पुन्हा आपण आता आलो आहोत जेटीवरती आणि जेटीवरती तिकिटासाठी लाईन लागली आहे आणि खूप स्वस्तात तिकीट आहे. आणि इथे खूप छान पद्धत आहे. 2 व्हीलरची लाईन वेगळी आहे आणि 4 व्हीलरची लाईन्स वेगळी आहे. ही जेटी हँडल करण्यासाठी साधारण 4-5च माणसं आहेत आणि हे 4-5 माणसं खूप छान पद्धतीने लोकांना हँडल करत आहेत. आणि तुम्ही बघू शकतायत माझ्या व्हिडिओच्या थ्रू कशी लाईन लागली आहे ती. आणि खूप लोक आहेत, खूप कार्स आहेत. रोरोवरून ट्रॅव्हल करण्यासाठी जे काही तिकीट रेट आहे आणि रोरोचं जे काही टायमिंग आहे ती गुगलवरती अवेलेबल आहे. आपण सर्च केलं तर गुगलवरती सगळी डिटेल्स आपल्याला भेटून जाईल. आणि आपली रोरो आता येत आहे आणि ह्याच रोरोमधून आपण ट्रॅव्हल करणार आहोत विरार टू सफाळे. मग रेडी आहात ना तुम्ही मित्रांनो? लेट्स गो.
बघतायत ना मित्रांनो, किती साऱ्या गाड्या आहेत, कार्स आहेत, ऑटोज आहेत, त्यानंतर बाईक्स आहेत आणि माणसंही आहेत. इतकं सर्व असताना सुद्धा इथे जागा आहे, म्हणजे आणखी माणसं इथ्यावरून ट्रॅव्हल करू शकतात. आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे ना की काय सांगू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. पाणी, त्यावर बोट आणि मी आणि माझे मिस्टर. वाव, एकदम रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालेलं आहे. मी तर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सगळं एन्जॉय करते. तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्ही या इथे आणि नक्की रोरोने ट्रॅव्हल करा. बाय बाय. माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हॅव अ नाईस